नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी राज्यातील 19 शेतकऱ्यांनी किडण्या विकल्या असल्याची माहिती गृह विभागाने मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. यामध्ये चंद्रपूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नितीन राऊत, भाजपचे अतुल भातखळकर आणि उमरखेडचे संजय मेश्राम यांच्यासह बहुतांश सदस्यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना गृह विभागाने दिलेल्या उत्तरात ही बाब समोर आली आहे. राज्यात सावकारांच्या कर्जाच्या परतफेडीसाठी शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत असून किडनी विक्रीचं रॅकेट तमिळनाडू येथील तिरुचिरापल्ली येथील एका हॉस्पिटलद्वारे चालवलं जात आहे. या प्रकरणात आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय मानवी अवयव तस्करीचं जाळं कार्यरत असल्याची बाब समोर आली आहे. हे खरं आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. तसंच सोलापूर आणि अहिल्यानगर येथे सावकारांच्या जाचाला कंटाळून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून काहींनी किडण्या विकल्याचा प्रकार उघडकीस आलाय. हे खरं आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर चंद्रपूर जिल्ह्यातील मिथूर येथील रोशन कुडे या शेतकऱ्याने खासगी सावकाराकडून 1 लाख रुपयांचं कर्ज घेतलं. त्यापोटी शेतकऱ्याने सावकाराला 48.53 लाख रुपयांची रक्कम व 1 एकर जमीन परतफेडी पोटी दिली. त्यानंतर ही तगादा लावल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने कंबोडिया येथे जाऊन 8 लाख रुपयांना किडनी विकली व 6 लाखांचं कर्ज फेडलं. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास केला असता सोलापूर येथील एका मध्यस्थामार्फत कंबोडिया येथे किडनी विकल्याचं समोर आलंय. यामध्ये मध्यस्थाने स्वतःसह 9 व्यक्तींच्या किडन्या कंबोडिया तसंच तमिळनाडूतील स्टार किम्स हॉस्पिटल येथे विकल्या असल्याचं सांगितलं. या प्रकरणात सावकारी करणाऱ्या 6 आरोपींबरोबरच किडनी खरेदी विक्रीत सहभागी असणाऱ्या अन्य 5 जणांना आरोपी करण्यात आलाय. यापैकी 8 जणांना अटक करण्यात आली असून एका आरोपीला फरार घोषित केलं असून त्याचा शोध सुरू आहे अशी माहिती उत्तरात देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका मध्यस्थाने 16 जणांची किडनी तसंच मानवी अवयव कोलकाता मार्गे कंबोडिया येथील पनॉम पेन केट मेआलिया या लष्करी रुग्णालयामध्ये विकली आहे. हे खरं आहे का असा प्रश्न विचारला गेला. यावर सोलापुरातून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने कंबोडिया येथे स्वतःची किडनी 8 लाख रुपयांना विकली. तसंच त्याने इतर 9 जणांच्या किडन्या विकल्याचं तपासामध्ये समोर आलंय. यातील पीडित 7 जण परराज्यातील आहेत. तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात परवानाधारक सावकारांनी 19,81,35,00,000 रुपयांचं कर्ज वाटप केलंय. मात्र खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याची नोंद नसल्याचं उत्तरात गृह विभागाने म्हटलंय.